केलाय, चेंडू मात्र बघणार आहोत सीमारेषा पार. काय असणार आहे सर षटकार? येस, थँक्यू. या ठिकाणी बघितलं असेल तर प्रत्येक हॅट्रिकसाठी म्हणजे या ठिकाणी विकेटची हॅट्रिक घ्या किंवा षटकारांची हॅट्रिक घ्या. सन्मानित गणेशजी लोखंडे साहेब यांच्या वतीने या ठिकाणी 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. परत हॅट्रिक घेणे गरजेचं आहे. पूर्ण दिवसासाठी ती बक्षीस घेण्याची संधी असणार आहे. यावेळेस पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवलाय, थेट लँड केला असेल रस्त्याच्या दिशेने. चेंडू म्हणजे पटक्यामध्ये होतो वजर. धावा मिळाल्या अर्धा डझन. षटकार 6 धावा येत आहेत. धाव संख्येत पुन्हा एकदा भर पडली जाईल. 8 चेंडूमध्ये 22 धावा 34 धावा धापलकाती लागल्या जात आहेत. कमालीचा फलंदाज असेल आणि 500 रुपयाचा हा चेंडू मात्र असेल. प्रवीण या ठिकाणी गोलंदाजी स्टॅकवरती सज्ज असणार आहे. आणि यावेळेस पुन्हा तो षटकार आला असेल. सासू मेली खोकून जावई आला 90 टाकून आणि षटकार मारलाय मात्र वाकून. 6 धावा. सन्माननीय गणेशजी लोखंडे साहेब LIC या ठिकाणी मॅनेजर आहेत. त्या ठिकाणी त्यांच्या वतीने षटकारासाठी सलग 3 षटकार घ्या करा किंवा 3 विकेट घ्या. तुम्हाला 500 रुपये पारितोषिक असेल. षटकार आहे. कंटिन्युअसली संधी मात्र असेल मित्रांनो. त्यावेळेस चेंडूला सोडून दिलंय. पंचांचा व्हाईट बॉल कॉल येणार आहे. 19 धावेचे षटक ठरले आतापर्यंत. बघितलं असेल तर मित्रांनो 3 लगत सलग षटकार आणि व्हाईटच्या मदतीने प्रवीणने खूप काही धावा खर्च केल्या असतील. धाव पल्लकाची मात्र मोठी भर पडली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचणार इथे 41 अंकांवरती. एकदा मोठा फटका मारण्याची पूर्ण तयारी आली होती. पुन्हा एकदा व्हाईट बॉल पाहिले होते. पंचांची कामगिरी बजावताना त्या ठिकाणी साहेब आणि समेत जर बघणार आहोत स्ट्रायकर पंच म्हणून काम बघतायत. सुनील केदार आणि शकील भाई या ठिकाणी आपण बघितलं पंचांच्या भूमिकेमध्ये असणार आहे. ऑफिशियल पंचांच्या भूमिकेमध्ये एकदा यावेळेस बघितलं मागील सामन्याचा वचपा इथे या गोलंदाजावरती काढला जातोय. षटकार आलाय 6 धावा. धन्यवाद. 4 चेंडूमध्ये आतापर्यंत 4 षटकार आलेले आहेत. बघणार आहोत युवराज सिंगची जी बरोबरी केली जाईल का नाही. या ग्रामीण क्रिकेट खेळामध्ये 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारले जातील का. षटक मात्र मोठं ठरलं जाणार आहे. याही वेळेस चेंडू व्हाईट्स बॉल येतोय. पुन्हा एकदा दबाव मात्र असेल गोलंदाजावरती. 4 चेंडू चांगले टाकले आणि त्यामध्ये 4 षटकार आले असतील. व्हाईट बॉल पुन्हा येतोय. एकूण धावसंख्या खर्च केल्या 4 चेंडूमध्ये 27 धावा इथं खर्च केलेल्या आहेत. सुंदर अशी धावसंख्या मात्र बघायला मिळते. आतापर्यंत नागलवाडी संघाची सलामीवीर मिस्टर स्टँडी दिवे आणि सुनील फसाळे मात्र संघाचा डाव एक मोठ्या टोलरपर्यंत घेऊन जाताना संघाच्या ठिकाणी धावपलकाचा डोंगर उभा करताना पुन्हा एकदा यांच्याकडनं पारितोषिक येईल का. आणि यावेळी चेंडूला सोडून दिलंय. परंतु बघणार आहोत तिथं बहुतेक या ठिकाणी मुद्दाम नाही मारला. काय कर की संधी ती होती कव्हर वन सुद्धा मारण्याची यांच्याकडे या ठिकाणी ताकद क्षमता आहे. यावेळेस सन्मान मात्र दिला असेल प्रवीणला. कारण की मित्रांनो कोणाची एवढी इमेज घेता कामाने असं त्यांनी ठरवलंय. आणि त्यामुळेच प्रवीण सारखे एक नवख्या खेळाडूला या ठिकाणी त्याचं करिअर समाप्त करण्याच्या अगोदर काहीतरी सन्मानजनक त्याला या ठिकाणी खेळून घेतलं असेल. आणि षटक समाप्त होणार आहे क्रमांक 2. सन्मान्य संग्रामजी निकप आमचे बंधू त्यांच्या वतीने या ठिकाणी आमच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक असेल. त्यांचा या ठिकाणी मी आभार मानतो. कारण की मित्रांनो या ठिकाणी पारितोषिक मिळवण्यासाठीचे आम्हाला या ठिकाणी संधी येत असते.
आणि त्या ठिकाणी ती संधी आम्ही केव्हा केव्हा मिळवत असतो. आमच्या वतीने जेवढं होतं तेवढं 100% देण्याचा प्रयत्न तुमच्यासाठी करतो. आणि ज्यावेळेस आमच्याकडनं होत नसेल, एखादा शब्द चुकला जात असेल, तर त्यावेळेस तुम्ही या ठिकाणी माफी करणारे तुम्हीच आहेत आणि या शाबासकीची थाप देणारे तुम्हीच आहेत. त्यामुळे या ठिकाणी शाबासकी देत असाल तर तुमचंच या ठिकाणी गुणगान केलं जाईल आणि या ठिकाणी माफी करत असाल तर तुमचंच गुणगान मात्र केलं जाईल. छप्पन्न धावा धावफलकात लागल्या जातात. तर 12 चेंडूंमध्ये यावेळेस नागलवाडी संघाच्या आणि इथून बघणार आहोत मित्रांनो 46 धावांवरती वैयक्तिक खेळी करतात. 11 चेंडूंमध्ये सँडी दिवे म्हणून या ठिकाणी हा खेळाडूने आपल्या या ठिकाणी जर बघितलं तर नाशिक जिल्ह्याचं नाव आउट ऑफ स्टेट या ठिकाणी गाजवलेलं आहे. बिहारमध्ये मागील या ठिकाणी काही सीझनमध्ये खेळण्यासाठी गेलेला होता आणि नक्कीच या ठिकाणी चांगल्या खेळाडूला दाद दिली जाते. तसंच या ठिकाणी जर बघितलं असेल तर आमचे सन्माननीय विकीजी धोत्रे साहेब ते पण उपस्थित आहे. आपल्या नाशिक जिल्ह्याचं दिंडोरी तालुक्याचं आणि खेडगाव गावाचं नाव संपूर्ण देशाच्या कानाकोपऱ्यात मात्र त्यांनी पोहोचवलेलं आहे. यावेळेस पुन्हा एकदा आक्रमण केलंय. याही वेळेस चेंडू मात्र निघून जाणार आहे. क्षेत्ररक्षक बनलेत दर्शक बनले क्षेत्ररक्षक आणि वैयक्तिक 12 चेंडूमध्ये अर्धशतक मात्र पूर्ण होतंय सँडी दिवे यांचं. त्यासाठी टाळ्यांचा गजर मात्र होऊन जाऊ द्या. याही वेळेस काय कमालीचा स्ट्रोक असेल. चेंडू आला स्लॉट मध्ये पाठवून दिला रस्त्याच्या प्लॉट मध्ये. षटकार 6 धावा. काय कमालीची फटकेबाजी या ठिकाणी बघायला मिळत आहे. क्षेत्ररक्षकांना फक्त दर्शक बनून राहावं लागतंय. आमच्या छोट्या दर्शकांना मात्र या ठिकाणी क्षेत्ररक्षक मात्र व्हावं लागतंय. पुन्हा एकदा 500 रुपयाचा चेंडू असेल. सन्माननीय गणेशजी लोखंडे साहेबांच्या वतीने पुन्हा एकदा सलग तिसरा षटकार मारल्यास पारितोषिक मात्र असेल आणि तोही मारला. याही वेळेस बहुतेक क्षेत्ररक्षकांच्या डोक्यावरनं हा षटकार आला असेल. काय कमालीची फलंदाजी. पुन्हा एकदा मोठा प्रहार. यावेळेस उंची गाठले आणि लांबी मात्र हवेमुळे असणार आहे. पुन्हा एकदा षटकार मात्र येतोय. 4 चेंडू 4 षटकार पुन्हा एकदा सँडी दिवे यांच्याकडनं. ताकद कमी पण नजाकत मात्र जास्त आहे त्यांच्या फलंदाजीमधनं. कारण की मागील सामन्यामध्ये या ठिकाणी एकही धाव न करता या ठिकाणी हा फलंदाज बाद राहिला होता. त्याचा वचपा कुठेतरी काढलाय त्यांनी. आणि याही वेळेस तो चेंडू गोलंदाजाला मात्र दिशा बदलून देत नाही, परंतु दिशा मात्र चेंडूला दाखवली जाते. क्षेत्ररक्षक मात्र जागच्या जागे या ठिकाणी उभे आहेत. एक रेकॉर्ड करण्याची संधी मात्र आहे सँडी दिवे यांना. आणि यावेळेस विकेट मात्र जाणार आहे. सन्मान द्या सन्मान घ्या. आणि या ठिकाणी खेळाडूंकडनं अपेक्षा मात्र होत्या ठिकाणी अर्ध्या शतकी नाही तर शतकी खेळी करण्याची. अर्धशतक तर पूर्ण झालं होतं परंतु शतकीची अपेक्षा मात्र होती परंतु शतक पूर्ण केला नाही. परंतु या ठिकाणी बघणार आहोत स्वतःला सावरलंय आणि या ठिकाणी बघितलं असेल तर 76 धाव्यांचं योगदान दिलंय 17 चेंडूंमध्ये. सुंदर फलंदाजी राहिली. 11 षटकार आणि 2 चौकारांची मात्र मदत होती आणि त्यामुळे या ठिकाणी कोणाची एवढी इज्जत या ठिकाणी काढावी नाही. कारण की प्रत्येकाला या ठिकाणी मान सन्मान असतो. जीवनामध्ये असो किंवा क्रिकेटचा असो कोणत्याही खेळामध्ये असतो. त्या सन्मानार्थी विकेट मात्र दिले असेल. 450च्या स्ट्राईक रेटने यावेळेस ही धावसंख्या मात्र जमवली आहे.